हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, तुम्ही जर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत IBPS पॅटर्न मधील टॉप जनरल नॉलेज MCQ, ज्यातून तुम्हाला मिळेल अचूक उत्तरांसोबत सखोल स्पष्टीकरण, 5 पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण आणि तुमच्या तयारीला धार देणारी महत्वाची माहिती. यामध्ये आपण नोंदणीपासून मुद्रांक म्हणजे या विभागासंबंधित जे काही महत्वाचे पॉइंट आहेत, प्रश्न आहेत, मग त्यापासून नोटांच्या छपाईपासून नोटांच्या वितरणापर्यंत जे काही मधले क्वेश्चन्स बनत आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण इथे घेणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. जर तुमचं लक्ष सर्वोत्तम निकाल मिळवून असेल तर हा व्हिडिओ पाहणं तुम्ही चुकवू नका. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया तुमच्या यशाच्या वाटचालीने. पहा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मित्रांनो थोडक्यात आढावा देऊया. पहा, भरती संबंधीचं महत्वाची माहिती. पदाचं नाव काय आहे तर पदाचं नाव आहे शिपाई. कोणतं गट आहे? गट ड चे पद आहे हे. एकूण जागा किती आहेत? एकूण जागा आहेत 284 बरोबर. शैक्षणिक पात्रता किती आहे? 10वी उत्तीर्ण. 10वी उत्तीर्ण म्हणजेच SSC. ओके. त्यानंतर वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा आहे 18 ते 38. SC कास्ट साठी 5 वर्ष, त्यानंतर OBC अशा कास्ट साठी 3 वर्ष एक्स्ट्रा आहेत. ओके. वेतन श्रेणी काय आहे? S1 आहे. ओके. 15,000 ते 47,600 ही वेतन श्रेणी आहे. आणि यासाठी अर्जाची फी किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 आणि मागासवर्गीयांसाठी आहे 900 रुपये. ओके. तर ही झाली थोडक्यात आढावा. आता व्हिडिओला ऍक्च्युअल सुरुवात करूया. पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली होती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1935. ओके. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 अंतर्गत झाली होती. ओके. ती भारताची मध्यवर्ती बँक असून देशातील चलन व्यवस्थापन, आर्थिक स्थैर्य आणि बँकिंग नियमन यासाठी जबाबदार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, काठिण्य पातळी 10वी उत्तीर्ण आहे. त्यामुळे 10वी उत्तीर्ण SSC लेवलचेच क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. जास्त अवघड क्वेश्चन मध्ये जायचंच नाही. एकदम इझी, एकदम सोपे, दिसला की आला या पद्धतीचे क्वेश्चन आपण घेणार आहे आणि याच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम हॉल मध्ये दिसणार आहे. त्यामुळे असेच क्वेश्चन जास्तीत जास्त सराव करून घ्या. ओके. चला समोरचा प्रश्न पाहूया. भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर ते आहेत निर्मला सीतारामन. ओके. निर्मला सीतारामन आहेत. या 2019 पासून भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. त्या भारताच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अर्थमंत्री आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑप्शन मध्ये अमित शाह कोण आहेत? अमित शाह केंद्रीय गृहमंत्री आहेत. ओके. राजनाथ सिंग कोण आहेत? राजनाथ सिंग आहेत संरक्षण मंत्री. ओके. आणि अजय सेठ कोण आहेत? अजय सेठ आहेत आर्थिक व्यवहाराचे विभाग सचिव. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि पियुष गोयल कोण आहेत? आपले पियुष गोयल तर ते उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. हे महत्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो. ह्यावरच क्वेश्चन येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी हे सर्व पॉइंट इथे घेतलेले आहेत. ओके. एकदम इझी वेने अभ्यास करायचा आहे, हसत खेळत अभ्यास करायचा. ओके. चला पुढे पाहूया. भारतीय चलनाचे मुद्रण कोणत्या संस्थेच्या अधिपत्याखाली येते? पहा, ते SPMCIL म्हणजे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड SPMCIL अंतर्गत येते. ओके. या मुद्रण भारतात नोटांचे मुद्रण SPMCIL अंतर्गत येणाऱ्या करन्सी नोट प्रेस नाशिक व देवास आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांद्वारे होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. काय तर राष्ट्रीय मुद्रणालय काय करतो ऑप्शन मध्ये पहा, तर हे सामान्य दस्तावेज जे आहे ते सरकारी अहवाल मुद्रित करतो. ओके. म्हणजे राष्ट्रीय मुद्रणालय दस्तावेज परत सरकारी जे अहवाल आहेत
ते मुद्रित करतं. हे लक्षात ठेवा. मुद्रणाचा संबंधीचा आपला भरती आहे, त्यामुळे मुद्रणाशी कोणतीही बारीक पॉइंट माहिती असेल ती आपल्याला गरजेचं आहे. परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे. SPMCIL नाशिक देवास मध्ये आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं, तर ही नोटांच्या डिझाईन व निर्गमासाठी जबाबदार असते. ओके. आणि वित्त मंत्रालय काय करतं, वित्त मंत्रालय धोरण निर्मितीसाठी जबाबदार असतं. ओके. आणि जी एनपीसीआय काय आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही संस्था डिजिटल पेमेंटशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवा. 4 ही पॉइंट पर्याय तोडलेले आहेत. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, भारतीय चलन नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ही मोहर कोणाच्या सहीने असते. तुम्ही पाहिलं असेल काय असतं, RBI गव्हर्नर. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. ओके. भारतीय चलन नोटांवर मै धारक को असा मजकूर आणि RBI ची मोहर असते, ज्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांची सही असते. हे RBIच्या अधिकारानुसार नोटा वैध घोषित करतात. ओके. बरोबर. असं तुम्ही पाहिलं असेल, नोट असेल तर बघा, मै धारक को असं आहे आणि तिथे सही आहे. पहा लगेच ऑप्शन मध्ये पहा, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत, तर भारताचे प्रमुख प्रथम नागरिक कोण आहेत, भारताचे राष्ट्रपती. परीक्षेमध्ये येणारच, विचारणारच आहेत, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येणार आहेत. भारताचे पहिला नागरिक कोण आहे, तर तुम्ही तिथे लिहिलं पाहिजे, भारताचे प्रथम नागरिक आहेत भारताचे राष्ट्रपती. ओके. त्यानंतर अर्थ सचिव वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्यरत अधिकारी आहेत. ओके. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफचे गव्हर्नर पाहिलं. अर्थमंत्री कोण आहेत, अर्थमंत्री धोरणात्मक भूमिका बजावतात. ओके. आणि पंतप्रधान, जर तुम्हाला विचारलं भारताचा कार्यकारी प्रमुख कोण आहे, तुम्ही काय सांगणार, आपले पंतप्रधान. ओके. तुम्हाला प्रश्न येणारच आहे, भारताचे कार्यकारी प्रमुख कोण, तेव्हा तुम्ही लिहायचं आहे पंतप्रधान. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या. आता 2000 ची नोट बंद करण्यात आलेली आहे, परत मागवलेली आहे. ओके. 500 आणि 2000च्या नोटा 2016 मध्ये जारी करण्यात आला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2016. कधी, 8 नोव्हेंबर 2016. रांगेत उभे होताना सगळेजण. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली. तुम्हाला विचारतील मुद्रांकाशी संबंधित आहे, नोटबंदी कधी झाली रे, लगेच सांगता आलं पाहिजे. 8 नोव्हेंबर 2016. येणारच आहे प्रश्न, नोट करून ठेवा. याची नोटबंदी जाहीर केली होती. ओके. आता सांगा, सर्वप्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आल्या होत्या, तर त्या कोलकातामध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोलकाता. भारतात सर्वप्रथम 1861 साली बँक ऑफ इंडिया. ओके. बँक ऑफ इंडियाने कोलकात्यात चलन नोटा छापल्या होत्या. ओके. आणि पुढे सरकारने चलन मुद्रणाचा अधिकार घेतला. ओके. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आता मुद्रांक शुल्क कायदा कधीचा आहे, मुद्रांक शुल्क कायदा, तर तो कधीचा आहे, 1908 चा आहे. हे लक्षात ठेवा. आणि नोंदणी वसुली सुरुवात कधी झाली होती, तर 1815 मध्ये नोंदणी वसुलीची सुरुवात झाली होती. हे देखील लक्षात ठेवायचंय. ऑप्शन मध्ये मुंबई काय, कसली राजधानी आहे, मुंबई आपल्या भारताची कसली राजधानी आहे, आन्सर करा कमेंट मध्ये. किती हुशार मुले आहेत बघूया. भारताची राजधानी आहे मुंबई, पण कसली आहे ती सांगायचंय. त्यानंतर कोलकातात, नाशिक मध्ये काय आहे, तर मुद्रणालय आहे. बरोबर, नोटा छापतो आपण तिथं. दिल्ली कसली राजधानी आहे, प्रशासकीय राजधानी. ओके. आणि चेन्नई, मुद्रणाचा इतिहास नाहीये चेन्नईत, फक्त मुंबईचं मी विचारलंय. मुंबई आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे का, विचारणारच आहेत. ओके. भारताची आर्थिक राजधानी काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुंबई. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, मिंट म्हणजे नेमकं काय, जिथं नाणे तयार केलं जातं. सिंपल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नाणे तयार करणारे केंद्र. मिंट हा शब्द नाणे तयार करणाऱ्या कारखान्यांना उद्देशून वापरला जातो. भारतात सध्या आपल्या मुंबईमध्ये आहे, नोएडा. ओके. त्यानंतर हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणी मिंट्स म्हणजे नाणे, हे लक्षात ठेवा, नाणे तयार केले जातात मिंट्स मध्ये.
आणि नोटा कुठे छापल्या जातात विचारणार आहे तुम्हाला. नोट छापणारे केंद्र म्हणजेच काय, करन्सी प्रेस म्हणजेच नोट छापणारे केंद्र आहे, हे लक्षात ठेवा. ओके. चलन व्यवस्थापन संस्था कोण आहे, चलन व्यवस्थापन संस्था कोण आहे, तर ती आहे पहिल्यांदाच सांगितलं RBI. ओके. आणि बँकिंग सुपरवायझरी संस्था कोणत्या आहेत, बँकिंग सुपरवायझरी संस्था त्यामध्ये आहे RBI आहे, नाबार्ड आहे. नाबार्ड काय करते, ग्रामीण कर्ज वित्त पुरवठा करते, बरोबर आहे का, चुकतंय का काय. आणि रोख ठेवणारी संस्था तर त्यामध्ये बँका आहेत किंवा RBIच्या इश्यू डिपार्टमेंट आहेत. ओके, रोखी ठेवणारी. त्यानंतर पुढे पाहूया महत्वाचा प्रश्न, भारतीय चलन नोटांवरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह कोणत्या भागात छापलेले असतं. कसं आहे चिन्ह, असं आहे ना काहीतरी. ओके, हे असं चिन्ह आहे चष्मा महात्मा गांधीजींचा. ओके, तर तो कोणत्या भागावर छापलाय हे विचारणारच आहेत, पुढे मागे खाली वर मध्यभागी, तर ते आहे मागील बाजूस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मागील बाजूस आहे. ओके, स्वच्छ भारत अभियानाचे लोगो नवीन भारतीय नोटांच्या मागील बाजूस छापलेले असते, जे या अभियानाच्या प्रतिकात्मक महत्वाचे दर्शक आहे. विशेषतः कोणत्या नोटांवर आहे, 200 म्हणजे सगळ्याच नोटांवर, 20 रुपयाच्या नोटावर पण आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे जास्त काय सांगायची गरज नाही. वरच्या उजव्या कोपऱ्यात काय आहे मित्रांनो, वरच्या उजव्या कोपऱ्यात मूल्यांकन कोड आहे. ओके, कोड आहे. त्यानंतर खालच्या डाव्या कोपऱ्यात काय आहे, खालच्या डाव्या कोपऱ्यात नोटेचं मूल्य आहे. ओके, नोटेचं मूल्य क्रमांक असतो. ओके, आणि मध्यभागी काय आहे, मध्यभागी राष्ट्रपतींचे चिन्ह किंवा गांधीजींचे फोटो आहे. ओके, आणि मागील बाजूस स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आहे. त्यानंतर पुढे पाहूया, पहा खालीलपैकी कोणते शहर भारतात चलन नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून ओळखले जाते. आताच तुम्हाला सांगितलं आहे आपल्या नाशिक येथे सिक्युरिटी करन्सी प्रेस आहे. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक महाराष्ट्र हे येथे भारत सरकारच्या ताब्यातील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एक प्रमुख चलन छपाई केंद्र आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये कोलकाता येथे काय आहे, कॉइन मिंट आहे इथं, कॉइन प्रेस आहे म्हणजे मिंट आहे इथं. ओके, दिल्ली प्रशासकीय कामासाठी आहे आपली. पुण्या इथे कोणताही चलन छपाई केंद्र नाही आणि दिल्ली चेन्नईमध्ये देखील असं कोणतंही केंद्र नाही. समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, पहा भारतात प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात कोणत्या राज्यात प्रथम सांगितलंय तुम्हाला, येणारच प्रथम, पहिल्या घडलेल्या गोष्टी विचारणारच आहेत तुम्हाला वन लाईनर स्वरूपात डायरेक्ट. प्रथम कोणती घडली प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट, तर तो मध्य प्रदेशमध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. प्लास्टिक नोटा पायलट प्रकल्पासाठी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये कोणता दुर्घटना झाली होती, मिथिल आयसोसायनाइट वायू गळती झाली होती. ओके, त्यानंतर भोपाळ निवडण्यात आलं होतं. ओके, आणि या नोटा टाकाऊ पाण्याला प्रतिकारक असतात. कोणत्या प्लास्टिक नोटा, आणि हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभर लागू करण्याचा विचार होता, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र आर्थिक केंद्र. ओके, त्यानंतर केरळला काय तर समुद्र किनारी राज्य. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, पहा भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम कधी छापण्यात आले. महात्मा गांधींचे चित्र प्रथम भारतीय चलनी नोटांवर 1996. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1996 साली भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम छापण्यात आलं. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली पहिली नोट 1996 मध्ये जारी करण्यात आली होती. ओके, आणि या मालिकेला महात्मा गांधी सिरीज असं नाव देण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये 1947 नोटा होत्या पण गांधीजींचे चित्र नव्हतं. 1985 मध्ये पण गांधीजींचा फोटो नव्हता. 2000 मध्ये नवी मालिका, 2005 सुधारित नोटा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, पहा भारतातील पहिली पेपर करन्सी
कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पेपर 1861. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. 1861 मध्ये भारतातील पहिली अधिकृत कागदी नोट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1861 मध्ये जारी केली. 1861 चा पेपर करन्सी ऍक्ट पारित केल्यावर सरकारनेच नोटा छापण्याचा अधिकार घेतला होता. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. 1935 पहा, आरबीआयची स्थापना. 1947 भारत स्वातंत्र्य झाला, बरोबर. 1861 भारत सरकारकडून अधिकृत कागदी नोटांची सुरुवात. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, कोणत्या नोटेवर मंगलयान छापलेले? 2000 पण ती आता नोट संपली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. 2000च्या नोटेच्या मागील बाजूस इस्रोच्या मंगलयान मिशनचे चित्र आहे. हे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या यशाचं प्रतीक आहे. ओके, 10 रुपयाच्या नोटीवर काय आहे? सौर मंदिराचे चित्र आहे. 100 रुपयाच्या नोटीवर राणी की वाव गुजरातचं चित्र आहे. 500 रुपयाच्या नोटीवर काय आहे? ऐतिहासिक लाल किल्ला रेड फोर्ट. लिहून ठेवतो, चला. 500 रुपयाच्या नोटेवर रेड फोर्ट आहे. 50 रुपयाच्या नोटेवर हम्पी टेम्पल. ओके, त्यानंतर 10 रुपयाचं काय सांगितलं? सौर मंदिर. ओके, आणि 100 रुपये राणी की वाव गुजरात इथले. ओके, हे चित्र आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. आरबीआय ही संस्था कोणत्या अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आली? सांगितलं तुम्हाला आरबीआय ऍक्ट 1934. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. आरबीआय ऍक्ट 1934. आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1935 मध्ये करण्यात आली होती. ही संस्था भारतातील चलन नियंत्रण, बँकिंग नियम व अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी जबाबदार आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये इंडियन बँकिंग ऍक्ट 1934 बँकिंग साठी आहे, आरबीआय साठी नाही. ओके, करन्सी रेग्युलेशन ऍक्ट 1945 असाच कोणता अधिनियमच अस्तित्वात नाहीये. फायनान्शियल मॅनेजमेंट हा देखील नाही, हा देखील नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, भारतीय चलनात वापरल्या जाणाऱ्या नोटा कोणत्या प्रकारच्या कागदावर छापल्या जातात? कोणता कागद आहे भारतीय चलनात ज्या कागदावर छापल्या जातात? तर तो कॉटन बेस्ड पेपर आहे. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कॉटन बेस्ड पेपर. ओके, कॉटन बेस्ड पेपर या नोटा छापल्या जातात ज्यात काही वेळा रेशमी धागा असतो. तो कशासाठी? सिक्युरिटी थेट वापरला जातो. ओके, यामुळे नोटांचं आयुष्य वाढतं आणि बनावट नोटा टाळता येतात. ओके, त्यानंतर प्लास्टिकचं काय तर भारतात वापरल्या जात नाहीत. मेटलिक फाईल नोटांवर फक्त सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून वापरले जातात. ओके, ज्यूट पेपर नोटा बनवण्यासाठी नाहीत वापरत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, मेक इन इंडिया उपक्रमाचा लोगो कोणत्या प्राण्यावर आधारित आहे? मेक इन इंडिया या उपक्रमाचा लोगो सिंह प्राण्यावर आधारित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सिंह. मेक इन इंडिया या अभियानाचा लोगो गियर आकाराच्या सिंहावर आधारित आहे, जो भारताचं सामर्थ्य, उद्योग आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. आणि ही मोहीम कधी सुरू झाली होती? 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे वाघ. वाघ काय? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी. तुम्हाला विचारणारच आहेत भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे, तेव्हा सांगता आलं पाहिजे तुम्हाला भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. ओके, घोडा काय आहे? वेगाचे प्रतीक आहे घोडा, हे लक्षात ठेवा. वेगाचे प्रतीक कोण आहे? घोडा. हत्ती काय दर्शवितो? हत्ती स्थैर्य दर्शवतो. आणि गरुड काय आहे? राष्ट्रीय चिन्हासाठी वापरला जातो, मेक इन इंडियासाठी नाही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. भारतीय चलनात र हे चिन्ह कोणी डिझाईन केले? र हे चिन्ह रुपयाचं चिन्ह उदय कुमार यांनी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उदय कुमार. भारतीय रुपयाचे प्रतीक र हे चिन्ह उदय कुमार या इंडियन इन्स्टिट्यूट IIT मुंबई येथील प्राध्यापकांनी डिझाईन केलं. आणि हे चिन्ह कधी डिझाईन केलंय? 2010 मध्ये हे अधिकृतपणे स्वीकारण्यात आलं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
भारतातील केंद्रीय बँक कोणती आहे? भारतातील केंद्रीय बँक आपण सांगितलं तुम्हाला आरबीआय, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भारतीय रिझर्व्ह बँक. ओके, भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची केंद्रीय बँक आहे. तिची स्थापना कधी झाली होती? 1935. बरोबर. कोणत्या ऍक्ट नुसार? आरबीआय ऍक्ट 1934 अंतर्गत झाली. ओके, ती देशातील वित्तीय धोरण, चलन नियंत्रण व बँकिंग प्रणालीचं नियमन करते. ओके, ऑप्शन मध्ये देखील पाहूया. एसबीआय काय आहे? एसबीआय आहे व्यावसायिक बँक आहे. बरोबर. नॅशनल बँक अशी कोणती बँक नाही भारतात? बँक ऑफ इंडिया ही देखील व्यावसायिक बँक आहे. बरोबर, व्यावसायिक बँक. आरबीआय केंद्रीय बँक आहे. आणि आयसीआयसीआय बँक काय आहे? ही खासगी बँक आहे. बरोबर, खासगी क्षेत्रातली बँक आहे आयसीआयसीआय बँक. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतात नाणी कोण छापते? भारत सरकार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भारत सरकार. भारतात नाणी छापण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे. तर नोटा छापण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तो आरबीआय कडे आहे, नोटा छापण्याचा अधिकार. ओके, 1 रुपयाची नोट वगळता आरबीआय सगळ्या नोटा छापते. आणि नाणी छापण्यासाठी सरकार टंकसाळ म्हणजे मिंट वापरतो. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. ऑप्शन मध्ये सांगतो तुम्हाला आरबीआय नोटा छापते पण नाणी नाही. ओके, भारत सरकार नाणी छापण्याचा अधिकार आहे. स्टेट बँक, ग्राहक बँक, व्यावसायिक बँक, वित्त मंत्रालय धोरण ठरवतं. बरोबर. आणि नाणी टकसाळ छपाई संस्था आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, आरबीआयचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आरबीआयचे मुख्यालय, व्हेरी इझी क्वेश्चन आहे आणि एक्झाम मध्ये यावर प्रश्न येणारच आहे. मागे आपण पाहिले आरबीआयचं मुख्यालय आपली आर्थिक राजधानी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मुंबई येथे आरबीआयचं मुख्यालय आहे. ओके, 1935 मध्ये स्थापना, 1935 मध्ये ही कुठे होती? कोलकाता येथे स्थापना झाली होती हिची. आणि 1937 मध्ये हिचं मुख्यालय आपल्या मुंबईला हलवण्यात आलं. हे पॉइंट महत्वाचे आहेत, इथूनच समजतात. दिल्ली देशाची राजधानी आहे. बरोबर. कोलकाता पूर्वेचं मुख्यालय आहे. चेन्नईमध्ये प्रादेशिक कार्यालय आणि बेंगळुरूमध्ये देखील प्रादेशिक कार्यालय. आरबीआयचं सांगतोय तुम्हाला, लक्षात ठेवा. पुढे पाहूया. पहा, आरबीआय कडून कोणत्या मूल्याची नोट सध्या छापली जात नाही? आरबीआय कडून कोणत्या मूल्याची नोट सध्या छापली जात नाही? तर ती 2 रुपयाची नोट छापली जात नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2 रुपये. ओके, 2 रुपयाची नोट सध्या छापली जात नाही. ओके, आणि 1 रुपयाची नोट कोण छापतं रे? 1 रुपयाची नोट मागाशी सांगितलं मी तुम्हाला की 1 रुपयाची नोट फक्त आरबीआय नाही छापत. मग ते कोण छापतं? भारत सरकार. भारत सरकार 1 रुपयाची नोट छापतं, हे लक्षात ठेवा. आणि 2000 रुपये नोट बंद करण्यात आली. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. भारतातील चलन धोरण ठरवणारी समिती कोणती आहे? चलन धोरण ठरवणारी समिती ती कोणती आहे? तर ती आहे मॉनिटरी पॉलिसी समिती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चलन धोरण समिती, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ओके, एमपीसी. आरबीआय अंतर्गत मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही दर 3 महिन्यांनी व्याजदर ठरवते. यामध्ये 6 सदस्य असतात, 3 आरबीआयचे आणि 3 सरकारकडून नामांकित असतात. ओके, आर्थिक सल्लागार परिषद काय असते? तर धोरण सल्ला देते. संसद समिती काय आहे? विधी अभ्यास करते. बँक बोर्ड ब्युरो काय करतो? तर बँकिंग संचालक नियुक्ती करतात. आणि केंद्रीय वित्त आयोग काय करतो? तर निधीचं वाटप पाहण्याचं काम करतो. कोण? केंद्रीय वित्त आयोग. हे पॉइंट महत्वाचे आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. चला, चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न आहे. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर प्रश्न येणार म्हणजे येणारच, 100% येणार. ओके, तर सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संजय मल्होत्रा. ओके, तर उर्जित पटेल मागचे होते. तर रघुराम राजन. ओके, रघुराम राजन कधी होते? तर 2013 ते 2016 दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर होते. ओके, दुव्वरी सुब्बाराव हे कधी होते? 2008 ते 2013 दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर होते. आणि बिमल जालान कधी होते? 1997 to 2003 पर्यंत बिमल जालान हे आरबीआयचे
गव्हर्नर होते, हे लक्षात ठेवायचंय. आणि मित्रांनो, याच स्वरूपाच्या क्वेश्चन्स आणि यापेक्षा अधिक महत्वाचे जीके, त्यामध्ये मराठी, इतिहास, विज्ञान, करंट, भूगोल हे सर्व प्रश्न आपण घेतलेत. ते फक्त 1000 प्रश्न आहेत. 1000 प्रश्न वन लाइनर स्वरूपात आहेत. कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे. फी एकदम माफक आहे. 49 RS ओनली फी आहे. जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचं असेल, परीक्षेत सर्वांच्या पुढे एक पाऊल तुम्हाला राहायचं असेल, तर ही PDF नक्की या. 98 23 93 18 27 या नंबरला पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला 2 मिनिटात PDF मिळून जाईल. आता पहा, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ओके, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पाठच झालेला आहे प्रश्न, बऱ्याच वेळा घेतलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. या पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा. ओके, 100% कमेंट करायचा आहे. कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. ओके, समोरचा प्रश्न पहा. RBIचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? व्हेरी इझी क्वेश्चन, पाहिलेला प्रश्न आहे. पर्याय आहेत, पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करा. आन्सर फटाफट कमेंट करायचं. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या भरती म्हणजे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासंबंधीचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा, जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.